नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत प्रेशर कुकरमधला मऊ मोकळा आणि सुगंधी भात. भात आणि चपाती हे आपल्या जेवणाचे बेसिक घटक आहेत. लुसलुशीत चपाती आणि मऊ मोकळा भात असेल तर जेवणाचे 4 घास सहज जास्तीचे जातात. पण सकाळच्या घाई गडबडीमध्ये भाताचं तंत्र सांभाळत मऊ मोकळा भात करणं आपल्याला शक्य नसतं. म्हणूनच आज आपण प्रेशर कुकरमधला मऊ मोकळा आणि सुगंधी भात करणार आहोत. सोपा, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. मोकळा भात करण्यासाठी हे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मीठ, तूप, हे अर्ध लिंबू आहे, 4 वेलच्या आहेत, 4 लवंगा आहेत आणि 4 मिरी आहेत. मोकळा भात आपण प्रेशर कुकरमध्ये करणार आहोत, म्हणून मी मध्यम आचेवरती प्रेशर कुकर ठेवलेला आहे आणि पॅन आता छान तापलेला आहे. त्याच्यामध्ये साजूक तूप 1-2 चमचे आपण घालूया. तुम्ही तेलही घालू शकता, पण तूप जर घातलं ना तर भाताला स्वाद खूप छान येतो. आणि आता याच्यामध्ये आपण ज्या लवंगा, मिरी आणि वेलची घेतलेली आहे ना ती घालूया, म्हणजे खडा मसाला. आपण आपला भात सुगंधी करणार आहोत म्हणून खडा मसाला घातलेला आहे. आता या खडा मसाल्यामध्ये आपण हे तांदूळ परतून घेणार आहोत. आता तुपावरती आणि या खडा मसाल्यावरती जरा तांदूळ परतून घेऊया, म्हणजे खडा मसाल्याचा आणि तुपाचा स्वाद आपल्या तांदळाला लागेल आणि आपला भात छान सुगंधी होईल. हा भात झटपट होतो आणि अतिशय स्वादिष्ट लागतो. याच्याबरोबर कोणतीही आमटी, वरण, कढी काहीही असलं ना तरी आपल्याला जेवणाचे 4 घास खात्रीने जास्त जातात. भात मोकळा होण्यासाठी ना पाण्याचं प्रमाण अचूक असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच आपण ह्या वाटीने मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतले होते, म्हणून ह्याच वाटीने आपण 1.5 वाटी पाणी घालणार आहोत. हे 1 वाटी आणि अजून अर्ध 1.5 वाटी. पाणी मी साधंच घातलंय, गरम कोमट वगैरे असं काही नाही. आपलं नॉर्मल पाणी आहे ना पिण्याचं, ते घातलेलं आहे. याच्यामध्ये मी अर्धा छोटा चमचा मीठ घालते. मीठ घातलं नाही तर भात जरा अळणी होईल ना. मीठ जर तुम्ही भातामध्ये घालत नसाल तर नाही घातलं तरी हरकत नाही. मी आता तुम्हाला एक टीप देते. हे मी अर्ध लिंबू घेतलेलं आहे. हे लिंबू आपण भातामध्ये पिळलं की आपला भात मोकळा होतो. भाताचा शीत आणि शीत मोकळं होतं. तुम्हाला जर ते आंबट वाटत असेल तर पाव लिंबाची फोड जरी तुम्ही पिळलीत ना भातामध्ये तरी चालेल. आता आपण ह्या प्रेशर कुकरला झाकण लावूया. शिट्टी लावलेलीच आहे आणि माझा गॅस बघा एकदम स्लो आहे. ह्या स्लो गॅसवरती 8 ते 10 मिनिटं आपण हा भात शिजवून घेणार आहोत. कुकर लावून 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण गॅस घालवूया आणि एक 5-6 मिनिटं झाकण न काढता तसाच कुकर ठेवूया, म्हणजे आतमधली वाफ भातामध्ये छानपैकी जिरे. 5-6 मिनिटं झालेली आहेत. कुकर आपला थोडा थंड झालेला आहे. झाकण काढूया. किती छान झालाय ना आपला भात आणि भाताचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. आता आणखीन एक टीप द्यायची आहे की
या भातामध्ये कालथा किंवा झारा घालताना असा उभा घालायचा नाही. उभा घातला की आपली भाताची शीतं मोडतात. असा आडवा घालायचा. शीत आणि शीत असं आपलं मोकळं झालेलं आहे बघा. सर्व करूया आता आपण भात. प्रेशर कुकरमधला मऊ मोकळा आणि सुगंधी भात आपला तयार आहे. आपला भात अगदी झटपट झालेला आहे. सोबत आपण पिवळं वरण आणि कांदा दिलेला आहे. भात आवडला असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.